खूप दिवसांनी माझ्या मैत्रिणींना भेटायला आली आहे ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून नाही आहे. खूप दिवसांनी तुम्ही मला भेटलात तर कारण माझे बरीच कामं होती. लग्न सराई असल्यामुळे माझ्याकडे भरपूर कामं होती आणि ती कामं एवढी तर मला व्हिडिओ शूट करता आला नाही. आहे तर व्हिडिओ माझे बघा, मला सहाय्य करा, मला सपोर्ट करा आणि बाकी तुम्ही कसे आहात मला कमेंट करून नक्की सांगा. तर सुरू करूया. नमस्कार मैत्रिणींनो, घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक कटोरी ब्लाऊज सिरीज. चला तर मग सुरू करूया. 28 साईजपासून आपण 50 साईजपर्यंत कटोरी ब्लाऊज कसा स्टिच करायचा ते तुम्हाला सांगणार आहे. आता इथे मी एक A4 साईजचा जे पेपर होता ते डबल चिटकवून घेतला आहे. तर आता बघा मी 28 साईजची आपलं ब्लाऊज पेपर पॅटर्न कटिंग करून दाखवते. तर कशा पद्धतीत कटिंग करायचं ते बघा. मेजरमेंट अगदी योग्य पद्धतीने टाकायचे आहेत. तर इथे उंची आहे 12 अधिक 1 इंच म्हणजे 13 इंचावर मी उंचीची लाईन आखून घेतली. ठीक आहे, कारण बॅग आपण पहिल्यांदा आपल्याला बॅग द्यायचा असतो. आता मी हा चार्ट तुम्हाला ऑलरेडी म्हणजे व्हिडिओ अपलोड केला होता या चार्टचा दिलेला आहे. त्या चार्टप्रमाणे तुम्ही मापं कशी टाकायची तुम्हाला ह्या सिरीजमधनं कळणार आहे. आता 28 साईजला 5.5 इंचाची शोल्डर लागते. 5.5 इंचाची शोल्डर लागते आणि परत आपण खाली तेवढंच घ्यायचं, कारण आर्मोलचं माप आपलं चुकता कामा नये. ओके, तर एवढं आपण करायचं असतं, कारण जेव्हा आपण आर्मोलचं माप टाकतो त्यावेळी ते बरोबर यायला पाहिजे. तर आर्मोल घ्यायचा आहे 5 इंच, कारण बघा 28 साईजला 5 इंच मुंडा लागतो, कारण छातीच्या साईजप्रमाणे आपण मुंडा घेत असतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि नेक विथ आहे 2.25 इंच. नेक गळारुंदी 2.25 इंचाची घ्यायची आहे. जेवढी तुम्हाला बॅक नेक हवा आहे, 8 किंवा 9 किंवा 10. इथे मी ती 8 इंच घेते आहे. 8 अधिक अर्धा केला तर 8.5 इंच आपल्याला नेक विथ घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी कशी लाईन आखून घेते त्या पद्धतीत तुम्हाला लाईन आखून घ्यायची आहे. इथे अर्धा इंच क्रॉसमध्ये मार्किंग करून गोलाकार आकार द्यायचा आहे जो नेकचा असतो. आता तुम्ही बॅकला कोणत्याही प्रकारची डिझाईन करू शकता, असं नाही गोलाकारच द्यायला पाहिजे. तर आता ही 28 साईजचा छातीचा ब्लाऊज आहे. तर ह्याला 28चा चौथा भाग केला तर 7 होतो. तर 7 अधिक 2 इंच नवीन शिकणाऱ्यांनी 2 इंच घ्यायला पाहिजे इथे शिलाई मार्जिन. तर इथे 9 इंच आपलं पूर्ण छातीचं मेजरमेंट झालं आहे. आता इथे 6 इंच आपल्याला 6 चोक 24 इंच तिची कंबर आहे. मग ते त्याचा 24/4 केलं तर 6 येतं. अधिक 1 इंच आपलं टक्सला जातो बॅकला आणि 2 इंच शिलाई मार्जिनला आपल्याला तिथे घ्यावा लागतो. आता हे छातीचं आणि कमरेचं माप आता आपण असं जॉईन करून घेऊया. आता आपल्याला इथे बॅक टक्स आखायचा आहे. तो बॅक टक्स आडवा आपला 4 इंचावर असतो आणि उभा टक्स असतो 4.5 इंचावर. ठीक आहे, आता जिथे आपण 1 इंच टक्सला घेतलं होतं ते अर्धा इंच आपण इथं टक्सला घ्यायचं आहे. ठीक आहे, आता हे 4.5 इंचाचा आपला उभा टक्स तयार झालेला आहे. तर आता इथे मुंडा बघूया आपण. आर्मोलला आपण 1.5 इंचाची इथे 1.5 इंचाचा आपल्याला क्रॉसमध्ये रेषा आखून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण मोजून घ्यायचं किती आहे. जर तुम्हाला नाही जमलं तर इथे माझा 5 आहे. 5चा अर्धा केला 2.5ला मी इथे पॉईंट करून घेते आणि 1.5 इंचावर अशी तिरकी रेषा मारून त्याला जे आकार देऊन घेते. जे आकार द्यायचा आहे म्हणजे गोलाकार आकार द्यायचा आहे, जेणेकरून आपला मुंडा इकडे तिकडे आकसल्यासारखा होणार नाही किंवा चुन्या येणार नाही. ठीक आहे, आता इथे गळ्याच्या साईडनं अर्धा इंच, कारण 28 साईजची छाती आहे. तुम्ही अर्धा किंवा 0.75 तुम्ही देऊ शकता. तर इथे मी 0.75 इंच दिलेलं आहे शोल्डर डाऊन. ठीक आहे, अशा पद्धतीत आपलं बॅग इथं रेडी झालेलं आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगते, इथे 28 साईजची 28/4 केले असता 7 येतं. त्याच्यामध्ये 2 इंच ॲड केल्यावर बरोबर 9 इंचाची छाती आपल्याला इथे मिळते. हे बघा अशा पद्धतीत. ठीक आहे, आणि
इथे गळा उंची आहे ती माझी 8 होती, अधिक अर्धा केला तर 8.5 इंचावर मी ते मार्किंग करून घेतलं. 2.5 इंचाची आपल्याला 2.25 इंचाचं गळा रुंदी घ्यायची आहे, त्याला नेक विथ असं म्हणतात. आणि शोल्डर पट्टी बाकीची जी उरलेली असते ती शोल्डर पट्टी. ठीक आहे, म्हणजे एकूण शोल्डर आपलं 5.5 इंचावर झालेलं आहे. इथे 5.5 असं लिहून घेते आणि तिथे ठीक आहे. आणि गळा आपला इथे 8 अधिक अर्धा 8.5 इंच जसं मी मापं टाकते आहे त्या पद्धतीत तुमची जर 28 साईजची छाती असेल तर तुम्ही नक्की शिवून बघावं, ही माझी इच्छा आहे. तर आडवा टक्स आपण घेतला होता 4 इंच, उभा टक्स घेतला आहे 4.5 इंच. आता पूर्ण आपल्या कमरेची लांबी होती, पूर्ण कंबर होती तिची रुंदी 24 इंच होती. मग 6 चोक 24, मग 24चा चौथा भाग केला की काय होतं 6 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथे मी कापून घेते, कट करून घेते आपला पेपर. तुम्हाला अजिबात इकडे तिकडे जायची गरज नाही. मी आजपासून ब्लाऊज सिरीज सुरू केलेली आहे. तुम्ही घर बसल्यासुद्धा ब्लाऊज शिकू शकता ही सिरीज बघून. तर नक्की तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे जे व्हिडिओ आजपासून जे येणारे व्हिडिओ आहे ते नक्की तुमच्यापर्यंत कुठले ना कुठले इम्पॉर्टंट टिप्स घेऊन येणार आहे. तर नक्कीच फॉलो करा चॅनलला, सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फॉलो करा, इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. फेसबुकला फॉलो करा, फेसबुकची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर आता मी इथे काय जे पॉईंट आखून घेतली, म्हणजे एक पेपर घेतला होता, त्या पेपरवर मी बॅक ठेवला. बॅक अशा पद्धतीत पॉईंट काढून घेऊन आता रेषा आखून घेते. म्हणजे काय करायचं, दुसऱ्या कोऱ्या पेपरवर बॅक जशाचा तसा आखून घ्यायचा. ठीक आहे, इथे माझा हात बसल्यामुळे मी पॉईंट पटापट आखून घेते. आता परत चेक करायचं, आपली मापं इकडे तिकडे होणार नाही याची काळजी घ्यायची. तर मी इथे तुम्हाला सांगते, शोल्डर आहे आपलं 5.5 इंच, बरोबर 5.5 इंचावर मार्किंग केली. आणि गळा रुंदी घेतली होती 2.25 इंच, 2.25 इंचावर मार्किंग. पुढचा गळा घेणार आहोत आपण 6.5 इंच, म्हणजे 6 इंच त्याच्यात अर्धा इंच मिक्स करून 6.5 इंचावर आपण इथं आखून घेऊया गळा रुंदी आणि जॉईंट करून घेऊया. ठीक आहे, गळा रुंदी अशी पट्टीच्या साहाय्याने जॉईंट करून घ्यायची आहे. तुम्हाला जर स्केल छोटी पट्टी तुम्ही वापरू शकता किंवा मोठी पट्टीसुद्धा वापरू शकता. आणि गळा रुंदीला तुम्ही फ्रेंच कर्वचा सुद्धा वापर करू शकता. ठीक आहे, आता इथे छातीचा चौथा भागचा, आता इथे 5 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. जो बॅक साईडला आपण 5 इंच घेतला तेवढाच आपल्याला इथे 5 इंच घ्यायचा आहे. ठीक आहे, जास्त घ्यायचा नाही, कारण कटोरी ब्लाऊजचा चार्ट मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही एकदा पाहून घ्या. त्यानुसारच मेजरमेंट आहे. अगदी परफेक्ट बसतात, कुठल्याही प्रकारचा झोल गोल येत नाही. फक्त व्यवस्थित तुम्ही मेजरमेंट शिका, म्हणजे सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. आता इथं 1 इंच बघा, आपलं बॅकला होतं 1.5 इंच आणि फ्रंटला 1 इंच घेऊन आपण आर्मोलचा शेप दिलेला आहे. आता जेवढा आपण बॅकला गळा रुंदी शोल्डर डाऊन दिला होता तेवढाच आपण इथं फ्रंटलासुद्धा शोल्डर डाऊन देणार आहोत. ठीक आहे, आणि कमरेची उंची होती 6 अधिक त्याच्यामध्ये 3 इंच ॲड केलं. 3 म्हणजे एक टक्ससाठी होतं, म्हणजे जेवढी घडी होती कमरेची तेवढी आपल्याला इथं आपण जॉईंट करून घेतलेला आहे. आता काय करायचं, जेवढा बॅक साईड आहे त्याच्यापेक्षा पुढचा भाग असतो तो अर्धा इंचाने मोठा असतो, म्हणजे फ्रंट भाग असतो तो अर्धा इंचाने मोठा असतो. त्याच्यामुळे मी 0.5 म्हणजे अर्धा इंच वाढवून घेतला अशा पद्धतीत. आता अर्धा इंच मी वाढवून घेतला तर 3.5 इंचावर आता मी योगपट्टीचं माप घेणार आहे. जिथून आपण वाढवलं तिथून आपण 3.5 इंचावर माप घ्यायचं आहे. पुढे 3.5 नंतर 3 अशा पद्धतीत इथं माप घेऊन रेषा आखून घ्यायची आहे. ठीक आहे, आता इथे सरळ तुम्हाला जर क्रॉसमध्ये आखता नाही आली योग टाईपमध्ये तर सरळ आखून घ्यायची आणि नंतर 3.5 अर्धा इंचाने खाली डाऊन मारायचं. ओके, आता इथपर्यंत तुम्हाला योगपट्टीचं मेजरमेंट पूर्ण मेजरमेंट कळलं असेल. तर मी ते लिहून पण देते आहे तुम्हाला की आता आपण जिथे योगपट्टीचं मार्किंग केलं होतं तिथून आपल्याला बघायचे आहे किती इंच भरले, त्याचा मिडल करायचा म्हणजे मध्य आखायचा आणि बघायचं. तर इथे 4.5 इंच मध्य आलेला आहे. तिथे मी पॉईंट केला
अशा पद्धतीत पॉईंट केला आणि आपल्या गळ्याच्या साईडनं 1 इंच घेतला, ठीक आहे, आणि आर्महोलच्या साईडनं 2.5 इंच घेतला, कारण आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये जातो तेव्हा 2 इंच कुठे उरतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीत जर 2.5 इंच घेतल्यामुळे तुमचं असं काकेमध्ये असं टाईट होणार नाही, तुमचे जे स्लीव्स आहे ती व्यवस्थित नीट बसेल, ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्ही नक्की यूज करून बघा. आता अशा पद्धतीत तिथं मी छोटी कटोरी आखून घेतली. छोटी कटोरी आखून झाल्यावर तुम्हाला व्यवस्थित आखून घ्यायची आहे. आणि इथे मी दाखवते बघा, इथे 2 इंच मी कंपल्सरी घेत असते, कारण त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन पण आपण ॲड केलेली आहे ब्लाऊजमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राची शिलाई मार्जिन ॲड करायची गरज नाही. तर अशा पद्धतीत 28 ते 50 छातीपर्यंतचे ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे. तर तुम्ही माझी सिरीज नक्की बघा आणि कुठे तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट्समध्ये मला नक्की प्रश्न विचारा, नक्की त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन आणि त्याची उत्तरंसुद्धा नक्की देईन. आता इथं मी कटिंग करून घेते. बघा मी कशा पद्धतीत कट करते, कुठचे कुठचे पार्ट आपल्याला कट करायचे आहे ते तुम्ही बारकाईने लक्ष द्या. आणि जिथे आपण शोल्डर डाऊन दिला होता तो पण कट करून घ्यायचा आहे, नाहीतर आपण विसरून जाल, त्यामुळे आपली शोल्डर गळू शकते, ठीक आहे. तर अशा पद्धतीत योगपट्टी पूर्ण छोटी कटोरी कट करून घ्यायची आहे. आता छोटी कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची असते एक्स्ट्राची. आता इथे मी काय केलेलं, A4 साईजचे जे पेपर होते ते एकावर एक असे चिटकवलेले आणि तुम्हाला डायग्राम काढून दाखवली होती. ते थोडंसं निघालं, त्याच्यामुळे मी गम लावून तो चिटकवून घेतला. आता हे छोटी कटोरी आहे. आता हिला मोठी कटोरी कशी करायची तर मी तुम्हाला सांगते. आता एक तुम्हाला झूम करून दाखवते बघा, कारण व्हाईटवर व्हाईट दिसत नाही आहे. आता हे बॅक साईडचा मी गळा इथे बॅक नेक कट करून घेते आहे. बॅक नेक कट करून घेतल्यावर तुम्हाला शेप दिसेल तो, आणि त्याचा जो शोल्डर तो डाऊन तो कट करून घेते. आपण सगळ्या व्यवस्थित ब्लाऊज शिवताना सगळं व्यवस्थित करून सगळं मेजरमेंट अगदी परफेक्ट करून ब्लाऊज शिवायचा आहे. तर आता मी इथे एक कागद घेतला आहे, त्या कागदावर छोटी कटोरी ड्रॉ करून दाखवते. जशी कटोरी आहे छोटी तशीच तुम्ही ड्रॉ करून घ्यायची आहे. ड्रॉ करून घेतल्यामुळे काय होतं, आपल्याला मोठी कटोरी वाढवायला मदत होते आणि व्यवस्थित म्हणजे सहज आणि सुरळीतपणे आपण ती मोठी कटोरी वाढवू शकतो. आता 28 छाती आहे, त्याच्यामुळे मी पुढचा जो भाग आहे तो 1.25 इंचावर घेते आहे. जर तुमची 30-34 असेल तर तुम्ही 1.5 इंचावर इथे पुढे मार्किंग करून घेऊ शकता. ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. आता इथे अर्धा इंच, कारण आपलं ह्याला जातं, काय म्हणतात, हुक लूक पट्टीला अर्धा इंच जातं, ठीक आहे. आता साईडला 1.5 इंच आणि वरून 1 इंच अशा पद्धतीत मी इथं मार्किंग करून दिली आहे. तर तुम्ही आता हे जे अर्धा इंच आणि 1.25 इंच आहे ते एकमेकांना जॉईंट करून रेषा आखून घ्यायची. अशा पद्धतीत रेषा आखून घेतल्यावर जिथे 1 इंचाचा पॉईंट केला होता तिथून गोलाकार हळूहळू वाढवत जायचे आहे आणि 1.5 इंचावर तिथे टिक करायचं आहे, ठीक आहे. आता ह्याच 7 इंचाची कटोरी पूर्णपणे भरलेली आहे, कारण 28 छाती आहे. तर ह्याचा मिडल काढला आपण तर होतो 3.5 इंच. 3.5 इंचाकडनं खाली सरळ 1.5 इंचावर लाईन आखायची खाली आणि तिरकी अशी जॉईंट करून घ्यायची. अगदी सोपी आहे कटोरी, छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी तयार करायला. फक्त मेजरमेंट आपल्याला कळले पाहिजे, कशा पद्धतीत मेजरमेंट आपण काढतो, ठीक आहे. ही आता आपली झाली मोठी कटोरी. आता ही कट करून घेणार आहे. कट करून घेते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता ही जेव्हा आपण ब्लाऊजला जॉईन करू ना, त्यावेळी तुम्हालासुद्धा अगदी परफेक्ट बसणार आहे, त्याच्यामध्ये काही इश्यू येणार नाही आहे. आणि सांगते एक, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कारण शिकवण्याची पद्धत अगदी साधी आहे आणि सोपी आहे, त्याच्यामुळे कोणालाही सहज, नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा सहज जमेल अशा पद्धतीत मी इथे तुम्हाला दाखवत आहे, ठीक आहे. तर आजचा इथे मी मोठी कटोरी आहे ती तुम्हाला अशी शिवून झाल्यावर कशी दिसणार आहे, म्हणजे 1.5 इंचाचा फोल्ड करून, ठीक आहे.
कसा गोलाकार येणार आहे ते मी इथे दाखवते. ठीक आहे, आता इथं जॉईन करून दाखवते तुम्हाला दुसऱ्या याच्यावर. हे बघा, अशा पद्धतीत इथं ही कटोरी इथे बसणार आहे, जे आपल्या ब्लाऊजचा फ्रंट पार्ट. ठीक आहे, आता योगपट्टी लावून दाखवते. योगपट्टी म्हणजे शिलाईचा जो भाग आहे तो आपण वरती असा ठेवून योगपट्टी अशी लावून कारण ही आता जो भाग दाखवला आहे तो तुम्हाला हुक लूक पट्टीला जाणार आहे. ठीक आहे, आणि ती ॲटोमॅटिक 1.5 इंच आपण जिथे फोल्ड मारतो तिथे 1.5 इंच आपण टक्स मारल्यावर तो ॲटोमॅटिक येणार आहे. आता इथं स्लीव्स तुम्हाला दाखवते. स्लीव्स कशा पद्धतीत ड्रॉ करायची. स्लीव्स जेव्हा आपण ड्रॉ करतो त्यावेळी, स्लीव्स कटिंग करतो त्यावेळी आपल्या छातीची घडी घ्यायची असते किंवा मुंड्यानुसार मापसुद्धा चालतं. मुंडा प्लस 3 इंच घ्यायचं किंवा छातीची घडी. आता 28ची घडी आपल्याला 28ची छाती आहे, मग 7ची घडी घ्यायची. 7 इंचावर मार्किंग केलं, इथे 7 इंचावर मार्किंग केल्यावर आता 5 इंच आपली बाही आहे, तर 5 इंचाला आपण 2ने कमी होत. जे हा पण बाहीचा चार्टसुद्धा तुम्हाला मी शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ माझा नक्की बघा. कारण हा जे मी चार्ट दाखवत आहे तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, नक्की बघा व्हिडिओ. आणि जर शक्य असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन ते व्हिडिओ चार्ट्स, तर तुम्ही फॉलो करा नक्की आणि सबस्क्राईब करा जे नवीन असतील तर. कारण मी एवढी तुम्हाला माहिती देत असते, तुम्ही सबस्क्राईब करत नाही. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण येणारी सिरीज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. आता ब्लाऊजची सिरीज सुरू केलेली आहे, नक्कीच उद्या पण ड्रेस वगैरे, ड्रेस नऊवारी साड्यांची सुद्धा सिरीज आपल्याकडे असेल. आता इथे कमी कसं करायचं, 2ने कमी, तर वरून आपण खाली एक रेषा 2ने आणि 2 इंच शिलाई. आपण जेवढी ब्लाऊजला शिलाई घेतली तेवढी आपण स्लीव्जला सुद्धा शिलाई घ्यायची आहे. आता इथे 4 चौक 16 म्हणजे 16 इंच तिचा दंड घेर आहे. खूप म्हणजे अशी हेल्दी नाही आहे, ती बारीक आहे. आणि 2 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे, आता इथं जसं आपण तिचा मधला भाग आहे 5 इंचावर, 5.5 इंचावर सॉरी, तर इथे मी 5.5 इंचावर मार्किंग करून असं स्लीव्सची रेषा, स्लीव्सची डायग्राम आखून घेतला. तुम्ही फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आखून घेऊ शकता. इथं मी अशा पद्धतीत आखून घेतला. ठीक आहे, आता 2 इंच शिलाई मार्जिन आपण इथं जॉईन करणार आहोत अशा पद्धतीत. ठीक आहे, आता ही झाली आपली स्लीव्स. आता इथे मी पुढचा आणि बॅकचा आणि फ्रंटचा अशा पद्धतीत इथं मार्किंग करून घेतलं आहे. तर कसं आलं माझं स्लीव्स तुम्हाला मेजरमेंट कळलं की नाही मला कमेंटमध्ये सांगा. कारण खूप मोठा होतो म्हणून मी जरा पळवला आहे व्हिडिओज. कळत असेल तुम्हाला, एवढं पण नाही आहे फास्ट, पण जेवढं आहे तेवढं समजतं आहे, बोलण्यातून पण समजेल. तर बघा, अशा पद्धतीत मी तुम्हाला ही स्लीव्स लावून दाखवते. आधी पहिल्यांदा हे कट करून घेते, जो फ्रंट पार्ट आहे, एक फ्रंट एक बॅक. आता मी ते फ्रंट लिहिते, फ्रंट म्हणजे पुढचा, बॅक म्हणजे पाठचा. ठीक आहे, हा पुढचा भाग आहे. आता इथे मी लावून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजेल की आपली स्लीव्स बसणार की नाही. ती पेपर पॅटर्नला नक्की बसेल. जे आता हा आपला बॅग आहे, इथे बॅगचा तुम्हाला लावून दाखवते. अशा पद्धतीत आपली ते स्लीव्स बसत आहे बघा, हो की नाही. बसली. ठीक आहे, म्हणजे आपला पेपर पॅटर्न अगदी परफेक्ट झाला आहे. तर कसा वाटला, थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट